मंडलिक साहेबाच्या कृपेनं कूरपासून अगदी मिंच्यापर्यंत डोंगराळ भागात जो पांढरा पट्टा होता तो कालव्याच्या रूपानं हरित झाला. आता त्या कालव्याचं संवर्धन करणं हे शासनाचं आणि लाभार्थी शेतकऱ्यांचं सुद्धा कर्तव्य आहे. पूर्वी ज्यावेळी प्लास्टर नव्हतं त्यावेळी पाणी मुरत होतं आणि नादवडे गावापर्यंत पाण्याचा उपसा एवढा होत होता की पुढे पाणी जात नव्हतं. आता प्लास्टर झाल्यामुळं पाणी मुरण्याचं प्रमाण 0% आलेलं आहे आणि लोकांचं पाणी पाजून झाल्याच्यानंतर जो इरिगेशन डिपार्टमेंटने त्याचा जो पाण्याचं प्रेशर आहे, दबाव आहे, त्याच्यावरती नियंत्रण न ठेवल्यामुळं प्रेशरनं पाणी पुढं जातं आणि प्रेशरनं पाणी पुढं गेल्याच्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये काही ह्या भागातील लोक की कचरा टाकणं, कालव्यामध्ये बांध धरणं, रेडकं वगैरे टाकणं, जनावरं मेलेली टाकणं, यामुळं तुंबा येतो आणि त्या तुंब्यामुळं म्हणजे कालवा फुटतो, प्लास्टर फुटतं. तर ह्यासाठी काय केलं पाहिजे की आपली जेवढी नदी पवित्र आहे तेवढाच आपला कालवा पवित्र आहे हे समजून ह्या लाभार्थी क्षेत्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं त्या कालव्याची काळजी केली पाहिजे आणि शासनानं सुद्धा पाणी सोडता वेळी की त्या प्रत्येक वेळी त्या पाणी सोडायच्या अगोदर त्या पाण्यामध्ये काही कचरा वगैरे आहे का, काही जनावरं मरून पडलीत का, म्हणजे मेलेली टाकलीत का, किंवा त्यावरचा जो दबाव आहे म्हणजे प्रेशर आहे त्या प्रेशरला जर नियंत्रित केलं तर भविष्यामध्ये कालवा फुटण्याचा धोका होणार नाही. ह्यासाठी शासनानं जागरूक राहिलं पाहिजे, त्या अधिकाऱ्याने ह्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि शेतकऱ्याने सुद्धा आपल्या शेताचं नुकसान होऊ नये. कालवा कुठेही फुटू शकतो आणि कुणाच्या शेतात जाऊ शकतो आहे, ह्याच्यासाठी त्या कालव्यावरती म्हणजे कचरा टाकणं, रेडकं टाकणं किंवा बांध धरणं असल्यासारख्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. पण ह्यात विशेष करून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ह्याने कालव्याचं पाणी सोडल्यापासून त्यावरती वॉच ठेवणं हे सगळ्यात ह्याच्यातलं प्रमुख कारण आहे.